स्टॅच्यू ऑफ हिंदुस्थानला ढोल ताशांच्या दणदणाटात ऐतिहासिक मानवंदना। धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्याला 3000 ढोल आणि 500 भगवाधारी ढोल ताशा पथकांनी वादनातून सलामी। मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी परिसरात जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण परिसर ऐतिहासिक घोषणांनी दणाणला। धर्मवीर संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जय श्रीराम, हर हर महादेव या घोषणांनी परिसर दुमदुमला। राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल। राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 665 कोटी रुपये तडजोड रक्कम जमा। एका दिवशी सुमारे 1.5 लाख प्रकरणे निकाली। एकूण 135 पॅनलच्या माध्यमातून कामकाज। पुणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र के महाजन यांच्या हस्ते झाले लोक अदालतचे उद्घाटन। राजगुरुनगर येथे माझा कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलनात खेड तालुक्यातील शिवसैनिकांचाही सहभाग। पहलगाम भ्याडा आतंकवादी हल्ल्यात कुंकू पुसलं गेलेल्या माता भगिनींचा आक्रोश थांबला नसताना पाकिस्तान विरुद्ध भारत क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात माझा कुंकू माझा देश राज्यव्यापी आंदोलन। राजगुरुनगर शहरातील शिवसेना कार्यालयापुढे जुना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शिवसैनिकांचं आंदोलन। श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने कनेसर गावातील 6 शाळांमधील सुमारे 750 शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप। कनेसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेसर, जालिंदरनगर, दौंडकर वस्ती, हजारे वस्ती, ठाकरवाडी आणि अंबिका विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश। महागणपती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव डॉक्टर तुषार पाचुनकर, व्यवस्थापक संतोष रणपिशे, पांडुरंग चोरगे, माजी उपसरपंच जवाहर दौंडकर, सत्यवान दौंडकर, सोसायटीचे माजी चेअरमन नरेश दौंडकर आदींची उपस्थिती। पीडितेच्या कुटुंबियाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांच्या प्रति व्यक्त केले ऋण। अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि निर्गुण खून प्रकरणी ग्रामस्थांना सहकार्य। मंत्रालयापर्यंत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेत कार्यवाहीसाठी टावरे यांनी केला होता पाठपुरावा। जयसिंग मांजरे, पत्रकार राजेंद्र मांजरे, अरविंद मांजरे, समीर मांजरे, रमेश मांजरे, अजिंक्य मांजरे, अक्षय मांजरे, भाविस मांजरे यांनी मांजरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं टावरे यांचे मानले आभार। राजगुरुनगर येथे जाणीव जागृती मंचच्या 8व्या वर्धापन दिनी सर्वसाधारण सभा संपन्न। स्वर्गीय पीटी शिंदे गुरुजी यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्यालाही दिला उजाळा। सभेच्या अध्यक्षस्थानी मंचचे अध्यक्ष विठ्ठल भोर, GMRTचे सेवानिवृत्त अधिकारी डॉक्टर JK सोलंकी यांनी केले मार्गदर्शन। मंचचे सहसचिव सतीश चांबारे यांनी उपस्थित सभासद ज्येष्ठ नागरिकांचं केलं स्वागत। बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या। चाकण शिक्रापूर रस्त्यालगत काडाचवाडी गावच्या हद्दीत गणपती मंदिरासमोर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई। चाकणमधील 18 वर्षीय सार्थक अप्पासाहेब कछवा याला पोलिसांनी केली अटक। गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप। खेड तालुक्यातील एकूण 191 पुरस्कारांचं वितरण। महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक खेड तालुका केंद्र प्रमुख संघटना आणि महिला आघाडी शाखा यांच्या वतीनं गुणवंतांचा सत्कार। वृत्त निवेदक विलास बडे यांच्या हस्ते गुणवंतांचं कौतुक। राजगुरुनगर येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अधिकारी कृतज्ञता पुरस्कार, गुणवंत शिक्षक, पाल्य आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक अशा तब्बल 191 पुरस्कारांचं झालं वितरण। आता पाहूया मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पडलेला पाऊस।
आता धरणांमधील पाणीसाठा.